माऊलीच्या पालखी तळास मंत्री जयकुमार गोरे यांची पाहणी दौरा संपन्न। लोणंद शहरामध्ये जुलै 13 रोजी सायंकाळी 6 वाजता मंत्री जयकुमार गोरे यांचे आगमन झाले आणि पालखी तळावरती संपूर्ण पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करून सूचना करण्यात आल्या। माऊलीच्या पालखी सोहळ्यास भरीव मदत शासन करणार अशी त्यांनी ग्वाही दिली। यावेळी आमदार धैर्यशील कदम, सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, नगरपंचायतचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। काम केले अगदी मेडिकल किट पासून पाणी असेल, शौचालय असेल, स्नानगृह असेल, आपण बघितलं शौचालयाचा कन्सेप्ट आला, पण त्यानंतर पाठीमागच्या वर्षापासून आपण स्नानगृह महिलांसाठी नव्यानं कन्सेप्ट आणला, चेंजिंग रूम आणले आणि खास करून मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र, त्याला जर्मन हँगर आपण म्हणतो, ते आपण केले आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या राहण्याची, तिथल्या सगळ्या सुविधा देण्याची व्यवस्था त्यामध्ये आपण केली। आपण बघतो की मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये अगदी चरणसेवा तिथं होते, औषधाची व्यवस्था आहे, मेडिकल ऑन व्हील आहे, त्या ठिकाणी आलेल्या हिरकणी कक्ष आहे, महिलांची शौचालय, महिलांसाठी चेंजिंग रूम, या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि संध्याकाळी एका नामांकित गायकाचं भजनही आपण त्या ठिकाणी ठेवलं आहे की तिथं मुक्काम करणारा प्रत्येक भाविक हा या निमित्तानं भक्तीमध्ये, माऊलींच्या भक्तीमध्ये सहभागी होईल, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे। परवा पाऊस आला आणि पावसात वारीतला वारकरी पहिला सुरुवातीलाच भिजला, खास करून आळंदीमध्ये बघितलं आपण की प्रचंड मोठ्या पावसानं नदीला ओव्हरफ्लो झाली आणि संपर्क तुटला। अशा परिस्थितीमध्ये आम्ही जवळजवळ 1 लाख रेनकोटची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आवश्यकता भासली, पाऊस आला तर आम्ही सगळ्या वारकऱ्यांना उत्तम प्रकारचे रेनकोट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वारकऱ्यांच्या सेवेसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करत असताना बारकाईनं लक्ष ठेवून त्यांच्या नियोजनामध्ये बारकाईनं सूचनाही त्यांच्या राहतात। बाबा, जो वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, MSCB दिवस पेंडिंग आहे खरं तर, आणि त्याच्यामुळं रोड सगळा कंजेस्टेड झाला आहे। रस्ता पूर्ण आहे पण थांबामध्ये ते MSCBचं 12 कोटीचा टोटल गावातलं नाही सांगत, पालखी मार्गाचं नाही गावातला नाही पुणे सातारा रोड आहे आणि 12 कोटी कशाला? पालखी मार्गाचा विषय घेतो, पालखी आत येते त्या रोडचा पालखी येताना ह्या पूर्ण गावात सारखं आहे। बाकी पाणी बिणी सांगणार नाही याची व्यवस्था केली, टँकर वगैरे एक इथंच फिलिंग पॉईंट केलेलं आहे, म्हणजे तळावरच्या गाड्या वगैरे बाहेर जाणार नाही, त्यांना पाणी सुलभ शौचालय, पावसाचं पाणी साठवू नये अशी व्यवस्था केली। रोलिंग करून घेतलेलं असतं, 6 महिने आपण रोलिंग करून घेतो, पाणी ते साठत नाही कुठल्या बाजूला शौचालय नवीन बांधलं मागच्या वर्षी, हे मागच्या वर्षीपासून नवीन पूर्वीचं शौचालय 40 पालखीच्या मुक्कामाची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। गेल्या महिना 1.5 महिन्यापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक पालखी तळावरच्या सुविधाबाबतीत, पालखी तळाच्या तयारीबाबतीत काम करत आहेत। आणि आपण पाहतो की जवळजवळ अख्ख्या पालखी मार्गावर आपण वारकरी बांधवांसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा देत असताना
कुठल्याही वारकऱ्याला असुविधा होऊ नये, त्याला कुठली अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन पालखी मार्गावर करत असताना पालखी तळावर खूप मोठ्या संख्येनं वारकरी आणि माऊलीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन शिकता येतं. पाठीमागच्या वर्षी काय अडचणी आल्या, त्यामध्ये यावर्षी काय वेगळं करता येईल, याचा सगळी ओहापोह चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं तयारी झाली की नाही हे बघण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो. मला वाटते बहुतांश तयारी झालेली आहे. त्यातून ट्रॅफिकच्या आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाशी चर्चा आम्ही करू. परंतु प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासन असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्यांनी गावातले आमचे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम यावेळी केलं आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी तुमच्या नियोजनाचं कौतुक केलं होतं. एकूण आत्ता पण नियोजनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाकडनं काय केलं जाणार आहे ते सांगा. नाही, आपण पाहतो की आळंदीमधून निघाल्यापासून मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातला विषय सोडला तर बहुतांश पालखी मार्ग हा ग्रामीण भागातनं जातो. त्यामुळे ग्रामविकास खात्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्तानं येत असते. त्यामुळे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. ती गाडी होती ती आमच्या भक्तांचीच गाडी होती. ती मालवाहतूक दिंडीसोबत असणाऱ्या गाडीचा तो ॲक्सिडेंट झाला. काय झालं माहिती नाही, पण ड्रायव्हरचा डोळे लागले असाच पद्धतीचा प्राथमिक रिपोर्ट आहे. सकाळी 8 वाजताचा विषय होता. परंतु खूप दुर्दैवी अशी घटना होती. आलेल्या वारकऱ्यांचा सुरक्षित त्यांनी घरी पोचावं यासाठी आपण प्रयत्न करत असताना अशा पद्धतीची घटना घडणं हे मला वाटते खूप क्लेशदायक आहे. आपण 3 वारकरी भगिनींचा आमच्या मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण शासकीय स्तरावरनं सगळी लागेल ती सगळी मदत करण्याचा मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला आहे. त्यानंतर जे जखमी आहेत त्याच्या उपचाराचा 100% खर्च शासन करेल आणि इथून पुढं अशा दुर्घटना होणार नाहीत, अशा होऊ नये अशा सूचना सन्माननीय पोलीस खात्याला या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आम्ही सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळं आजची घटना ही दुर्दैवी होती. एक वेगळा प्रश्न केलेला आहे. चालू वर्षी आता कुठंही गाडी ट्रॅफिक अडेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. सगळे रस्ते आपण करून घेतलेले आहेत, पर्यायी व्यवस्था आपण ठेवलेल्या आहेत. शेवटी एक आहे की एवढं मोठं नियोजन असतं तेव्हा पर्यायी वाहतुकीची व्यवस्था असणं आवश्यक आहे आणि ते सगळे रोड आम्ही यावर्षी मंजूर केले आणि प्रत्यक्षात कामही केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला चालू वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे आणि चालू वर्षीची व्यवस्था ही आपण वारी झाल्यानंतर त्याची अनुभूती आपल्याला येईल. भाऊ, माऊलींचा पालखी सोहळा दिवशी दिवस वाढत चालला आहे. लोणंदचा पालखी तळ हा अपुरा पडतोय. नवीन प्रस्तावित 25 एकराचा प्रस्ताव तळ आपल्या मंत्रालय पातळीवर पेंडिंग आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे. याबद्दल काय माहिती आहे? नाही, नक्की आता आपण बघतो हा तळ थोडा छोटा आहे. माऊलींचं पालखीला येणाऱ्या भक्तांची संख्या, वारकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. तेव्हा नव्यानं पालखी मार्ग मोठा झाला पाहिजे ही मागणी आपल्या स्थानिक नागरिकांची आहे, आमच्या विश्वस्तांची आहे. त्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करतं आहे. त्या बाबतीतली सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या जागेच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याला जे काय करायला लागेल ते आपण करू. पण भविष्यात जेव्हा पंढरपूरचा कॉरिडॉर करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे तेव्हा तो कॉरिडॉर पूर्ण होत असताना जेव्हा पंढरपूर स्वागतासाठी सज्ज होईल, एक अत्याधुनिक अशा पद्धतीचं पंढरपूर जेव्हा बनेल तेव्हा त्याच क्वालिटीचे पालखी तर पण झाले पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प आमचा. भाऊ, आपण आता नवीन पालखी मार्ग झाला आहे. गेल्या वर्षी बी माझा हा प्रश्न होता. तळगावच्या जवळ जो पालखी मार्ग नव्याने चालू होतो आणि एक लोणंदला येतो, तो छेदला जातो. त्या ठिकाणी खरं तर उड्डाण पुलाची गरज, कारण भरपूर अपघात झालेले आहेत. याबाबत आपण लक्ष घातलं पाहिजे खरं तर. नक्की कारण आपण त्या मार्गाने येता जाता आपण मार्गाने येतोय, त्या मार्गाने जातोय. आता उड्डाणपूल जिथं जिथं पाहिजे तिथं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन आपलं जे सजेशन आहे ते ॲक्शनसाठी घेतलं जाईल आणि जे आवश्यकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नक्की आपण उड्डाणपूल करतो. ठीक आहे. पालखी सोहळ्याचं अत्यंत चांगलं नियोजन करताय. यावर्षी तर स्वागती कामानी या लोकांचं किंवा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. कसं नियोजन आहे याबाबत? नाही, एक आहे की जेव्हा भाविक भक्तिभावानं आपल्याकडे येतो तेव्हा प्रत्येक पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्या भाविकांचे सन्मान करणं, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे.
आणि त्या निमित्तानं स्वागत कमानीची उभारणी केलेली आहे. शेवटी एक आहे, इथं आलेला प्रत्येक वारकरी ज्या भक्तिभावाने येतो त्याच भक्तिभावानं इथला स्थानिक आपला जो नागरिक आहे तोही स्वागत करत असतो. तेव्हा एक अतूट असं नातं वारकरी, माऊली आणि आमचे स्थानिक नागरिक यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आपण बघतो की आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करायला कुणीही कमी पडत नाही. म्हणजे इव्हन गावातला प्रत्येक माणूस माझ्या घरी 4 वारकरी का होईना जेवले पाहिजेत, मग आम्हाला त्याची काहीतरी सेवा करता आली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन समाजातली माणसं काम करत असतात. तेव्हा आमचंही कर्तव्य आहे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली अगदी शहरी भागातसुद्धा जे काय करता येईल, वारकऱ्यांना सेवा देता येईल, तो सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मी तोंडानं सांगून त्याचा प्रत्यय येणार नाही. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहाल तेव्हा नक्की आपल्याला जी अगोदरची वारी आणि त्यानंतर झालेली बदललेली वारी, म्हणजे स्वच्छ, निर्मळ, त्यानंतर स्वागतासाठी सज्ज असलेली, सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेली, आरोग्याची काळजी घेणारी, अशा पद्धतीची वारी आता आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं आपण स्वागत कमानीच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं आणि माऊलींचं स्वागत करतो. आपण गेल्या वर्षी प्रत्येक पालखी तळाला भरघोस असा ऑन दी स्पॉट निधी दिला होता. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी आपण दिली होती. यावर्षी काय त्याचं नियोजन? यावर्षी तर त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलेला आहे. मला वाटतं ग्रामविकास खात्यानं पाठीमागच्या वर्षापेक्षा जवळजवळ 50-60 कोटी रुपये अधिकचे दिलेले आहेत. ज्या ठिकाणी पालखी मार्ग होते त्याला पर्यायी रोड होते. ज्या वारकऱ्यांची वाहनं, मालवाहतूक गाड्या ह्या येणारे जे रस्ते होते ते सगळे रस्ते आता आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत. प्रत्येक वेळी मुरुम टाकणं, चिखल होणं, ट्रॅफिक जाम